बीड लोकसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार ज्योती मेटे आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। काय सांगाल, आज देवदर्शन तुम्ही या ठिकाणी आळंदीमध्ये घेताय, तुम्ही इच्छुक उमेदवार देखील बीड मधले आहात, कशी परिस्थिती बीड मध्ये वाटते आता? माफ करा, आज माऊलीच्या दरबारात आले त्याच्यामुळे या विषयावर चर्चा नको। माऊलींचं दर्शन घेऊनच तुम्ही सुरुवात केली असं आम्ही म्हणू, पण कशी परिस्थिती असेल? माऊलीच्या दर्शनासाठी आले हा एक अनपेक्षित योगायोग आहे। मुळामध्ये मी इथे वेगळ्या कारणासाठी आले होते, का लग्नासाठी आले होते, आणि इथे आल्यानंतर माऊलींच्या चरणी लीन न होता जाणं ते योग्य वाटलं नाही, म्हणून इथे आले। मी नक्की आपल्याशी संवाद साधेन अधिकृतरित्या। नक्कीच। मात्र काही वेळापूर्वी शरद पवारांची पत्रकार परिषद जी आहे ती पार पडली, त्यामध्ये तुम्ही असताल किंवा आणखी इच्छुक उमेदवार जे आहेत त्यांच्या संदर्भात कुठलाही निर्णय झाला नसल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलंय। तुम्ही इच्छुक आहात, कसं पाहता या वक्तव्याकडे पवार साहेबांचे? म्हणूनच मी मगाशी म्हटलं की या बाबतीमध्ये मी आपल्या सगळ्यांना एकत्रित बोलून संवाद साधणार आहे। रणजित जाधव, टीव्ही मराठी, आळंदी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।